नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्व्हेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नमधील फॉलिंग 3 मेथड्स आणि रायझिंग 3 मेथड्स हे 2 पॅटर्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, रायझिंग 3 मेथड्स पॅटर्न हा बुलिश ट्रेंड कंटिन्यूअस पॅटर्न आहे. म्हणजे समजा आधीचा बुलिश अप ट्रेंड चालू आहे आणि मध्ये तुम्हाला असा पॅटर्न दिसत असेल तर याचा अर्थ होतो की इथून मार्केट अजूनही वर जाणार आहे आणि हा जो अप ट्रेंड चालू होता तो अजूनही कंटिन्यू राहणार आहे. आता याला आपण थोडं समजावून घेऊया. तर मित्रांनो, रायझिंग 3 मेथड्स पॅटर्न हा 5 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. यामध्ये पहिली कॅन्डल जी असते ती स्ट्रॉंग बुलिश ग्रीन कॅन्डल असते. त्यानंतरच्या 3 कॅन्डल्स ह्या छोट्या छोट्या बिरिश रेड कॅन्डल्स असतात आणि या रेड कॅन्डल्स या पहिल्या ग्रीन कॅन्डलच्या लोच्या वरती क्लोज झाल्या पाहिजेत. जर ही रेड कॅन्डल या लोच्या खाली ब्रेक करून जात असेल तर इथे हा पॅटर्न फेल होतो आणि इथून सेलिंग येऊ शकते. ओके, तर त्यानंतरची 5वी कॅन्डल ही स्ट्रॉंग बुलिश ग्रीन कॅन्डल असते आणि ही कॅन्डल आहे ती पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोज झाली पाहिजे. आता ही कॅन्डल आपल्याला काय सांगते की आता बायर्सने मार्केटला टोटली कंट्रोल केलेलं आहे आणि आता सेलर्सकडे एवढी स्ट्रेंथ नाही की ती मार्केटला खाली घेऊन जातील. समजलं. आता त्यानंतर तुम्ही याला ट्रेड कसा कराल ते पाहूया. जर तुम्ही आधी खाली कुठेतरी बाय केला असेल तर तुमचा स्टॉप लॉस ट्रेल होऊन या कॅन्डलच्या लोच्या खाली राहील. ट्रेलिंग स्टॉप लॉस काय असतो याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे आता इथे बघा. त्यानंतर आता जर तुम्हाला नवीन एंट्री करायची असेल तर या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या वरती तुम्ही बाय करू शकता आणि पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली तुमचा स्टॉप लॉस राहील. समजलं. आता आपण चार्टवरती पाहूया. तर इथे बघा, इथे आधीचा अप ट्रेंड चालू होता आणि त्यानंतर इथे हा रायझिंग 3 मेथड्स पॅटर्न बनलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथून हा अप ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. तर अशा प्रकारे हा रायझिंग 3 मेथड्स पॅटर्न बुलिश ट्रेंड कंटिन्यूअसमध्ये काम करतो. सर्वांना समजलं असेल. त्यानंतर आता आपण फॉलिंग 3 मेथड्स हा पॅटर्न बघूया. फॉलिंग 3 मेथड्स हा रायझिंग 3 मेथड्सच्या बरोबर उलटा काम करतो. फॉलिंग 3 मेथड्स हा बेरिश कंटिन्यूअस पॅटर्न आहे. म्हणजे समजा आधीचा बेरिश डाऊन ट्रेंड चालू आहे आणि त्यानंतर तुम्हाला मध्ये असा पॅटर्न दिसत असेल तर याचा असा अर्थ होतो की इथून अजूनही डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहणार आहे, प्राईस अजूनही खाली जाणार आहे. फॉलिंग 3 मेथड्स हा रायझिंग 3 मेथड्सप्रमाणेच 5 कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. यामध्ये पहिली कॅन्डल ही स्ट्रॉंग बेरिश रेड कॅन्डल असते. त्याच्या पुढच्या 3 छोट्या छोट्या ग्रीन कॅन्डल्स असतात आणि या कॅन्डल्स पहिल्या कॅन्डलच्या हायच्या खाली क्लोज झाल्या पाहिजेत. या हायच्या वर जर या कॅन्डल क्लोज होत असतील तर हा पॅटर्न इथे फेल होतो. त्यानंतर शेवटची 5वी कॅन्डल ही स्ट्रॉंग बेरिश रेड कॅन्डल असते आणि ही कॅन्डल पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोज झाली पाहिजे. आता ही कॅन्डल आपल्याला काय सांगते की आता इथून सेलर्सनी मार्केटला पूर्णपणे कंट्रोल केलेलं आहे आणि बायर्सकडे आता एवढी स्ट्रेंथ नाही की ते मार्केटला वरती घेऊन जातील. समजलं. आता तुम्ही याला ट्रेड कसा कराल. तर जर तुम्ही आधी कुठेतरी शॉर्ट सेल केला असेल तर तुम्ही स्टॉप लॉसला ट्रेल करून या पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती आणू शकता आणि जर तुम्ही नवीन एंट्री करणार असाल तर या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली तुम्ही शॉर्ट सेल करू शकता आणि या पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती तुमचा स्टॉप लॉस राहील. आता आपण चार्टवरती पाहूया. तर इथे बघा, या डाऊन ट्रेंडनंतर इथे हा फॉलिंग 3 मेथड्स पॅटर्न बनलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथून प्राईस खाली गेलेले आहे, इथून हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, फॉलिंग 3 मेथड्स पॅटर्न बेरिश ट्रेंड कंटिन्यूअसमध्ये काम करतो. सर्वांना समजलं असेल. तर आज आपण इथे थांबणार आहोत. कोणाला काही डाऊट असेल किंवा समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.